नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. कसे आहात तुम्ही? स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना? तर असेच आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. तर तुम्हाला म्हटलं होतं मी की मी जाणार आहे फिरायला, पण आता मी कुठे आली आहे तुम्हाला सगळं नवीन दिसत असेल. फक्त हे ब्लँकेट जे आहे ते माझ्या ब्लँकेटसारखं आहे, कंबलसारखं, बरोबर ना? दिसत आहे का? हे बघा नवीन जागा. तर गेस करा मी कुठे आली असेल. लगाव दिमाग लगाव. तर तुम्ही काही लावू शकत नाही दिमाग, कारण की तुम्हाला माहीतच नाही की मी कोणाच्या घरी येऊ शकते, बरोबर ना? तर चला जाऊ द्या, मीच सांगते तुम्हाला मी कुठे आली आहे. तर मी जेवण वगैरे केलं 2 वाजता 2:30 वाजता, ठीक आहे. आणि मग 2:45-3ला, आता किती वाजत आहे दिसणार आहे, दिसत नाही माझ्या मोबाईलमध्ये, तर जाऊ द्या. आता वाजत असेल 3:15 3:30 बरोबर. तर मी आलेली आहे, जी माझ्यासोबत काल होती ना मैत्रीण, माझी फ्रेंड गौरी, जिच्यासोबत मी गेलेली होती, तिच्या घरी आली आहे, म्हणजे तिच्या रूमवर आलेली आहे. तर तिचे कपडे वगैरे वॉश करत होती जेव्हा मी आली. तर ती बनवत आहे आता स्वयंपाक. तिला म्हटलं चल माझ्या घरी जेवायला, पण ती काही आली नाही म्हणे, करून घेतो म्हणे, म्हणजे सायंकाळी नाही करणार मी. ठीक आहे, करून घे. तर आता आम्ही जेवण म्हटलं रीडिंग करायला थोड्या वेळात, बघू शकता. तर मॅडम बनवत आहे स्वयंपाक, तर तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळात, ठीक आहे. तर मित्रांनो, जसे तुम्ही शॉर्ट व्हिडिओला आणि लॉंग व्हिडिओला तुम्ही जसं सपोर्ट करता, तसं लाईव्हला पण करत जा. मी लाईव्हला येते. तर आज आम्ही जात होतो फिरायला, मी तुम्हाला सांगितलेलंच होतं, बरोबर ना? तर हे याचं माहीत नाही कसं, 1 मिनिट ब्राईटनेस वाढवते थोडंसं. तर जाणार होतो फिरायला, सरप्राईज पण म्हटलं होतं, बरोबर ना? तर आता काही कन्फर्म नाही आहे जाईनच म्हणून, कारण हिची कामं व्हायची आहे, म्हणजे झाले पण स्वयंपाकत आहे. तर ती म्हणत आहे मी कपडे धुवून थकून गेली, म्हणजे हिंदी बोलते, मराठी येत नाही तिला. तर कपडे धुवून थकून गेली, तर आज काही जाऊन नाही. म्हटलं ठीक आहे, जशी तुझी इच्छा नाही जाऊन म्हटलं तर उद्या जाऊन, बरोबर. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे, तर आता 1-2 दिवस आहे तर एन्जॉय करून घेते. तर मित्रांनो, माझं एक सरप्राईज म्हणजेच मी तुम्हाला शेअर करीनच, नंतर तुम्हाला माहीत होईलच की मी मग जास्त ब्लॉग टाकू शकणार नाही, टाकेल पण शॉर्ट ब्लॉग, आणि माझे जे लॉंग ब्लॉग आहे ते थोडं तुम्हाला कमी येत जाईल, ठीक आहे. तर आणि लाईव्ह तर येत जाईल मी बाय चान्स, ठीक आहे. तर तुम्हाला नंतर माहीतच होईल की कशामुळे, ठीक आहे. तर आय एम सॉरी, माहीत नाही माझ्या तोंडात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे 10 वेळाच येते. तर आम्ही गेलेलो होतो वर टेरीचं, हे कपडे वाळत टाकत होती. तर हिची बिल्डिंग थोडीशी, म्हणजे आमच्या बिल्डिंग जोडून रूम जोडून 5 मिनटं लागत असते. तर 5 मिनटं लागतात. तर मी आली हिच्या रूमवर. आता माहीत नाही, आमच्या रूमवर जेवढी थंडी लागत नाही ना, त्याच्यापेक्षा डबलनी इथं थंडी लागत असते हिच्या रूमवर. तर आमच्या रूमवर तर तेवढी लागत नाही, लागते पण तेवढी नाही, पण हिच्या रूमवर तर जास्त वरून बघा मी हात घातलेला आहे, आली तर जास्तच थंडी वाटत आहे बघा. तर बघते ही काय करत आहे, दाखवते तुम्हाला. दीदी को इतना सा होगा क्या? हाँ, सोयाबीन ज़्यादा नहीं खाता है। एक दो तो हमारी फ्रेंड बना रही है सोयाबीन की सब्जी, ये देखिए। दीदी तुम्हारा कोई तैसा है, तुम्हें बोला लांग दो रही तो गैसो किससे बनाती है? नहीं, गैस में तो मेरा फ्रेंड का गैस है, ये वाला छोटा वाला, इससे ये कैसे लगाना पड़ता है ना, इथून चालू करायला लागते मित्रांनो. हा वाला गॅस छोटा वाला आहे, आणि वो वाला खराब है क्या? नहीं, सभी गैस वाला अच्छा है. अच्छा, 3 सिलेंडर इसका अंदर. ये क्या है? ये मिर्ची का खराब हो गया, इसको सुखाना पड़ता है धूप में, तब वो अच्छी रहती है. पेस्ट बना रही है क्या? तो ये ही बनवत आहे सोयाबीन वड्याची भाजी. बाथरूम लगा के रखते जाना खाना. हा असा रूम आहे मित्रांनो हिच्या बघा. हा आहे हॉल, आणि हे आहे किचन, आणि ती आहे बेडरूम, जिथे मी झोपली होती. आता हे बघा,
आहे हिचं मंदिर, तुम्हाला दाखवते. आहे इकडे प्लग, ये देखिए वाव, वो निकाल ले, तो सफेद वाला वो निकाल ले, वो निकाल ले. वो नहीं लगेगा, वो दूसरा ही लगा ले. हाँ वही लगा ले. हाँ वाव, बघा मित्रांनो किती छान मंदिर आहे ना, छान. तर हे आहे माझ्या फ्रेंडचं घर, किती मस्त वाटत आहे ना. वाव, आणि ही मॅडम मला गेट नाही खुलता येत, तो जाऊ द्या मग, तो गेट आहे टाईट. करते बंद. ओके, भेटूया थोड्या वेळात. तर फ्रेंड्स मी आलेली आहे 5-5:30ला घरी. तिच्यासोबत थ्रेडिंग करायला वगैरे गेली होती. बघा अशी झाली आहे थ्रेडिंग, जमली की नाही तर नक्की सांगा. तर मी करवा चौथला गेली होती, तेव्हापासून काही केली नाही. तर मी काही जास्त करत नाही, कारण मला वाटत असते भीती, म्हणून आता तुम्ही म्हणाल मी झोपून काऊन व्हिडिओ बनवत आहे. तर मला अचानक माझी तब्येत बिघडली तिच्या रूमवर. तर तुम्ही म्हणाल अचानक काय झालं, तर असं काही नाही, पर्सनली प्रॉब्लेम आहे, पिरियड्समुळे असं होत आहे. ठीक आहे, तर म्हणून आम्ही काही मग मंदिरावर म्हणजे जाणार होतो इस्कॉन मंदिरमध्ये फिरायला. मग फिरायला वगैरे गेलो नाही, कारण मग त्रास होत होता मला, कंबर वगैरे पाय वगैरे दुखत होते, म्हणून काही गेलो नाहीत. मग तिच्याच रूमवर आराम केला. आणि मग ती म्हणे चाल म्हणे थ्रेडिंग करायला पार्लरमध्ये, तुम्हाला दाखवलं होतं ब्लॉगमध्ये ते पार्लर. तर रोज म्हणत होती तिथे जाईन, पण मी काही एकटी राहिली म्हणजे मला जाऊशा वाटत नाही. जाऊशाही वाटते, जाऊही शकते, असं काही नाही, एवढंच आहे. तर पण कसं आहे, मला कंटाळा येतो. मग आता तिलाही करायची होती, म्हटलं चाल, दमादम गेलो आणि करून आलो. तर मग आतापर्यंत रेस्ट करत होती, तर मोबाईलच बघत होती रेस्ट म्हणजे. तर आता बरं नाही वाटत आहे, मला ताप आल्यासारखं वाटत आहे. म्हटलं थोडंसं बनवून घ्या ब्लॉग. आजकाल माझा ब्लॉगही कमी मिनटाचा येत आहे. तर याच्यानंतर पण आता 2-3 दिवस आराम करेल. नंतर तुम्हाला माहीत पडेलच की मी का बरं ब्लॉग कमी टाकत आहे, कमी मिनटाचा का टाकत आहे. आणि याच्यानंतर पण कमी येऊ शकते, पण डेली येणार ब्लॉग. ठीक आहे, तर याचं काही टेन्शन नाही, मिनी ब्लॉग तर येणारच. ठीक आहे, तर चला मित्रांनो, जास्त काही बोलू शकत नाही, कारण मला बरं वाटत नाही आहे म्हणून. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. जर व्हिडिओ जमतो की नाही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा मित्रांनो. आणि प्लीज असाच सपोर्ट राहू द्या तुमचा, तेव्हा कुठे मी समोर जाईल. ओके, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.